पाहिजे. कारण आम्ही तेही घेतले नसते, आम्ही खूप स्वाभिमानी आहे, तेही घेतले नसते, पण लेकरा बाळाकडे पाहून आम्हाला ते घ्यावं लागले. आमचंच असून आम्हाला असं परक्यासारखं घ्यावं लागते. कारण लेकर आमची दिवाळी कशी करायची आम्ही काय आज मी प्रत्येकाच्या घरात आमची प्रत्येकाची चांगल्या घरच्याची दिवाळी चांगली झाली असेल, पण मी माझे सोन्यासारखे 2 लेकरं आलेत. काय केलं होतं मी फक्त गुलाबजामुनचे 2 पुढे आणले आणि चिवडा केला होता. एवढे सोन्यासारखे लेकरं माझे इतके लांबून आले. त्याच्यानंतर हे झालं आमचा जगाचा पोशिंदा असून कसा हा पोशिंदा उपाशी राहिला. दुसरं शिक्षणाचं काय म्हणले होते, मुलींना फी माफ आहे. आज माझी मुलगी ह्या इथल्या शाळेतून मेडिकल कॉलेजला लागली, फीस माफ कसली हो, तिथं तर फीस भरावं लागली. काय करायचं आम्ही, कसं करायचं सांगा. फीस कशी भरायची, फीस बरं इकडून तिकडून जमा करून फीस भरली. 5,000 कमी पडले, सगळे जमा करताना 1 लाख रुपये सोबत न्यावं लागेल. वाटले किती लाख, 96,500 फीस होती. मग 1 लाख रुपये जमा केले, 5,000 कमी पडले. 5,000साठी ऑटो लावला. कापूस भरायचा होता तर भाव कमी. खूप विचार केला काय करावात. मी म्हणलं 5,000साठी तुम्ही कापूस नका नेऊ, परत भाव वाढला तर. पण भावाचं काय, उलट कमी झाला म्हणायचं. तेव्हा आम्हाला तुमचं नकोच, आम्हाला आमच्या हक्काचं द्या एवढंच मागणे. त्याच्यानंतर तुम्ही मुलीसाठी फी माफ म्हणायला कधी करायची मग माफ. आता मुलीसोबत उच्च शिक्षणाची मुलाची सुद्धा फीस माफ करा. आमची दिवाळी तर अशीच गेली, आमचं आयुष्य असंच चाललंय. कमीत कमी आमच्या लेकरा बाळाचा तरी विचार करा तुम्ही. आम्ही जगाचे पोशिंदे, आज आम्हीच उपाशी आमच्यावर राहायची वेळ आली. खूप अडचणी येत आमच्या, खूप भयंकर. मला असं वाटतं ही माऊलीची व्यथा ऐकून दगडालाही पाना फुटू शकतो, परंतु सरकारला पाना फुटणार नाहीये. ताई, तुमच्या शिक्षणाचा खर्च पूर्णपणे शिवसेना उचलेल, काळजी करण्याची गरज आहे. आम्ही आपल्या सोबत राहू, बिलकुल वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शिवसेना पूर्णपणे आपल्या 2ही लेकराच्या शिक्षणाचा खर्च उचलेल एवढं सांगतो.